विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये आपल्या तर्कशास्त्रातील चौथ्या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती, ज्याचे शीर्षक पारंपरिक तर्कशास्त्र ट्रॅडिशनल लॉजिक असे होते. पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण पारंपरिक विधानांचे स्वरूप या मुद्द्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचसोबत पारंपरिक विधानांचे वर्गीकरण या मुद्द्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली होती. या अंतर्गत आपण पारंपरिक विधानांचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन प्रकारात केले होते. एक सोपाधिक विधान आणि दुसरे निरुपाधिक विधान. या दोन प्रकारांपैकी आपण सोपाधिक विधानाचा अभ्यास केलेला आहे आणि त्यात सोपाधिक विधानाचे परत दोन उपप्रकार आपण अभ्यासलेले आहेत. एक सापेक्ष विधान आणि दुसरे वैकल्पिक विधान. आणि त्यानंतर आपण जो मुख्य दुसरा प्रकार आहे निरुपाधिक विधान, याला सुरुवात मागील तासिकेत केली होती. आजच्या तासिकेत आपण निरुपाधिक विधानातील आपला जो राहिलेला भाग आहे त्याला पूर्ण करून घेऊया. कशाचा? निरुपाधिक विधान. निरुपाधिक विधान हा मुद्दा आपण आजच्या तासिकेत पूर्ण करून घेऊया. आता निरुपाधिक विधान हे प्रत्येक निरुपाधिक विधान हे किंवा प्रत्येक निरुपाधिक विधानास गुण आणि परिमाण असतात. प्रत्येक निरुपाधिक विधानास गुण आणि परिमाण, मी विद्यार्थी मित्रांनो परिणाम म्हणत नाही आहे, परिमाण म्हणतोय. तर प्रत्येक निरुपाधिक विधानास गुण आणि परिमाण असते. निरुपाधिक विधानाचा गुण याचा अर्थ, आता आपण म्हटलं की प्रत्येक निरुपाधिक विधानाला गुणही असते आणि प्रत्येक निरुपाधिक विधानाला परिमाणही असते. मग निरुपाधिक विधानाचा गुण म्हणजे काय आणि निरुपाधिक विधानाचा परिमाण म्हणजे काय ते आपण पाहूया. तर निरुपाधिक विधानाचा गुण याचा अर्थ एकतर ते काही स्वीकारते किंवा नाकारते. एकतर ते काहीतरी स्वीकारते किंवा काहीतरी नाकारते. म्हणजे ते होकारार्थी किंवा नकारार्थी असते. ते होकारार्थी किंवा नकारार्थी असते. त्याला आपण गुण असं म्हणतो. की विधानात आलेली माहिती, विधानात कथन केलेली माहिती ही होकारात्मक असते किंवा ती माहिती नकारात्मक असते. म्हणजेच होकारात्मक असते म्हणजे ती स्वीकारते आणि नकारात्मक असते म्हणजे नाकारते. जेव्हा विधेयपद उद्देशपदाची पुष्टी करते, विधानात असणारी 3 पदे आपण अभ्यासली, उद्देशपद, विधेयपद आणि संयोजक. उद्देशपद आणि विधेयपद यांना जोडणारं जे पद आहे ते संयोजक आहे. याचा अभ्यास आपण मागील तासिकेत केलेला आहे. तर जेव्हा विधेयपद उद्देशपदाची पुष्टी करते, खात्री करते, पुष्टी करते म्हणजे पुष्टी करते नाही, पुष्टी करते म्हणजे काय करते? खात्री करते, तेव्हा ते विधान होकारार्थी असते. जेव्हा विधानात आलेले विधेयपद हे उद्देशपदाची पुष्टी करते, उद्देशपदाची खात्री करते, तेव्हा ते निरुपाधिक विधान होकारार्थी स्वरूपाचे असते. आणि जेव्हा विधेयपद उद्देशपदाविषयी नकार दर्शवते, जेव्हा विधेयपद उद्देशपदाविषयी काय दर्शवते? होकारच्या ऐवजी काय दर्शवते? नकार दर्शवते, तेव्हा ते निरुपाधिक विधान नकारार्थी स्वरूपाचे असते.
आता उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया. काही व्यक्ती प्रामाणिक असतात. पहिलं उदाहरण, काही व्यक्ती प्रामाणिक असतात. प्रामाणिक असतात हे पहिलं उदाहरण आहे. आपण या ठिकाणी दोन उदाहरण घेऊया आणि दोन उदाहरणाच्या सहाय्याने होकारात्मक निरुपाधिक विधान आणि नकारात्मक निरुपाधिक विधान कसे असतात ते पाहूया आपण या ठिकाणी. कोणताही हत्ती मांसाहारी प्राणी नाही. कोणताही हत्ती मांसाहारी प्राणी नाही. हे आपलं दुसरं उदाहरण आहे. आता या दोन उदाहरणांकडे आपण जर पाहिले, काही व्यक्ती प्रामाणिक असतात आणि दुसरं उदाहरण आहे कोणताही हत्ती मांसाहारी प्राणी नसतो म्हणजे नाही. आता पहिले विधान हे होकारार्थी आहे. या दोन उदाहरणांपैकी पहिले उदाहरण कसे आहे विद्यार्थी मित्रांनो? होकारार्थी स्वरूपाचे आहे. कारण व्यक्ती या उद्देश्य पदाला, या विधानामध्ये जे उद्देशपद कोणाविषयी माहिती आहे? व्यक्तीविषयी. तर या पहिल्या उदाहरणातील व्यक्ती या उद्देशपदाला प्रामाणिक हे विधेयपद पुष्टी देते. प्रामाणिक हे जे विधेयपद आलेले आहे ते प्रामाणिक हे विधेयपद व्यक्ती या उद्देशपदाला काय देते? पुष्टी देते, म्हणजे खात्री देते. म्हणजे विधेयपदामध्ये यांचा समावेश आहे असे सांगते. आणि आपल्या ग्रामीण भाषेत, आपल्या खेडवळ भाषेत, आपल्या दररोजच्या भाषेत जर यांना सांगायचं असेल या उदाहरणाला, तर या विधानामध्ये ज्याच्याविषयी माहिती आलेली आहे ते उद्देशपद, जी माहिती आलेली आहे ते विधेयपद. तर या विधानामध्ये जे विधेयपद आलेलं आहे, म्हणजे जी माहिती आलेली आहे ते विधेयपद हे उद्देशपदाची काय करत असते? पुष्टी करत असते, म्हणजे त्याचा स्वीकार करत असते, म्हणजे त्याचा होकार करत असते. म्हणून हे होकारात्मक निरुपाधिक विधान आहे. दुसऱ्या उदाहरणाकडे पहा. दुसरे विधान हे नकारार्थी स्वरूपाचे आहे. कारण दुसऱ्या उदाहरणातील विधेयपद जे आहे मांसाहारी प्राणी, काय माहिती आहे? मांसाहारी प्राणी कोणाविषयी? हत्तीविषयी. म्हणजे हत्ती हे काय झालं? उद्देशपद, आणि मांसाहारी प्राणी हे काय झालं? विधेयपद. तर दुसरे विधान हे नकारार्थी स्वरूपाचे आहे. कारण का? कारण या विधानातील जे विधेयपद आहे मांसाहारी प्राणी हे विधेयपद हत्ती या उद्देशपदाचा निषेध करते, हत्ती या उद्देशपदाचा नकार करते, हत्ती या उद्देशपदाचा स्वीकार करत नाही. म्हणून हे नकारात्मक विधान आहे. प्रत्येक निरुपाधिक विधानाला गुणासोबत, आता गुण पाहिला आपण, होकारार्थी किंवा नकारार्थी, त्यासोबत गुणासोबत निरुपाधिक विधानामध्ये दुसरे काय असते? परिमाण. आता परिमाण कशाला म्हणायचं याचा अभ्यास आपण या ठिकाणी पाहूया. गुण म्हणजे काय लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की ते विधान होकारात्मक आहे की नकारात्मक आहे याचा विश्लेषण करणे, हे सांगणे म्हणजे गुण. आता निरुपाधिक विधानाला परिमाण सुद्धा असते. मग परिमाण कशाला म्हणायचं? तर प्रत्येक निरुपाधिक विधान प्रत्येक निरुपाधिक विधान विधेयाचे प्रतिपादन करते किंवा विधेयपदाला नाकारत असते. प्रत्येक निरुपाधिक विधान हे विधेयपदाचे प्रतिपादन करते, विधेयाचे प्रतिपादन करते किंवा विधेयपदाचा नकार करते. हे प्रतिपादन किंवा नकार हा त्या संपूर्ण वर्गाचा, विधेयपदामध्ये जो दर्शवलेला नकार आहे किंवा केलेले प्रतिपादन आहे,
म्हणजे निरुपाधिक विधानातील विधेय पदात केलेले प्रतिपादन किंवा नकार हे त्या संपूर्ण वर्गाचा किंवा त्या वर्गातील काही सदस्यांचा असू शकतो. निरुपाधिक विधानातील विधेय पदामध्ये जे प्रतिपादन केलेले आहे किंवा जो नकार दिलेला आहे तो हा त्या संपूर्ण वर्गाचा असू शकतो किंवा त्या वर्गातील काही सदस्यांचा असू शकतो. निरुपाधिक विधान एकतर सामान्यवाची असते किंवा ते विशेषवाची स्वरूपाचे असते. जी काही निरुपाधिक विधाने असतात त्या निरुपाधिक विधानात ती विधाने एकतर सर्ववाची स्वरूपाची असतात म्हणजे त्यात सर्वांविषयी माहिती आलेली असते किंवा ती निरुपाधिक विधाने ही विशेषवाची स्वरूपाची असतात. ती निरुपाधिक विधाने ही कतिपयवाचक असतात. विशेषवाची याला पर्यायी शब्द कतिपयवाचक आहे. तर निरुपाधिक विधाने ही एकतर सामान्यवाची असतात किंवा ती विशेषवाची स्वरूपाची असतात. मग सामान्यवाची विधाने कशाला म्हणायचं आणि विशेषवाची विधाने कशाला म्हणायचं ते आपण पाहूया. की जेव्हा उद्देशपदाच्या वर्गातील जेव्हा विधानातील उद्देशपदाच्या वर्गातील सर्व सदस्यांचा निर्देश केला जातो. जेव्हा उद्देशपदातील सर्व सदस्यांचा निर्देश केला जातो. उद्देशपदामध्ये ज्याच्याविषयी माहिती आलेली आहे त्या उद्देशपदाच्या वर्गातील सर्व सदस्यांचा निर्देश केलेला असतो तेव्हा ते सामान्यवाची निरुपाधिक विधान असते. तेव्हा ते कोणते निरुपाधिक विधान असते? सामान्यवाची निरुपाधिक विधान असते. आणि जेव्हा ते उद्देशपदाच्या वर्गातील काहीच सदस्यांचा निर्देश करते, सर्व सदस्यांचा निर्देश करत नाही, अशा वेळेला जेव्हा उद्देशपदाच्या वर्गातील काहीच सदस्यांचा निर्देश केला जातो तेव्हा ते विधान सामान्यवाची न राहता ते विधान विशेषवाची असते. केव्हा? जेव्हा उद्देशपदाच्या वर्गातील काहींचा निर्देश केलेला असतो, काही सदस्यांचा उल्लेख केलेला असतो, काही सदस्यांचा निर्देश केलेला असतो तेव्हा ते विशेषवाची असते. आणि जेव्हा उद्देशपदाच्या वर्गातील सर्व सदस्यांचा निर्देश केलेला असतो तेव्हा ते निरुपाधिक विधान सामान्यवाची निरुपाधिक विधान असते. आता आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया आणि उदाहरणातून विशेषवाची विधान आणि सामान्यवाची विधान कोणते असतात ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विशेषवाची विधान आणि सामान्यवाची विधान आपणास ओळखता आलं पाहिजे. अगदी सोपं आहे, अतिशय सुलभ असा आहे, परंतु यावर अवलंबून असणारे गुण मात्र खूप मोठे आहेत. जवळपास 10 ते 12 गुण आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये पैकीच्या पैकी निश्चितच प्राप्त करू शकतो. परंतु हा भाग आपण काळजीपूर्वक लक्षात घेतला पाहिजे की सामान्यवाची विधान कोणते आहे आणि विशेषवाची विधान कोणते आहे. ज्या विधानामध्ये उद्देशपदाच्या वर्गातील सर्व सदस्यांचा निर्देश केलेला असतो ते सामान्य विधान असते आणि ज्या विधानातील उद्देशपदाच्या वर्गातील काहीच सदस्यांचा निर्देश केलेला असतो तेव्हा त्याला आपण विशेषवाची विधान असं म्हणतो. आता उदाहरण पहा की सर्व बुद्धिबळपटू तार्किक असतात. उदाहरणार्थ सर्व बुद्धिबळपटू तार्किक असतात. सर्व बुद्धिबळपटू तार्किक असतात. हे आपलं पहिलं उदाहरण आहे. बुद्धिबळपटू म्हणतोय मी म्हणजे चेस. बुद्धिबळ म्हणजे कोणता खेळ? चेसचा. आणि दुसरा आहे काही भाषा अवघड असतात.
काही भाषा अवघड असतात. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या. पहिल्या उदाहरणामध्ये कोणाविषयी माहिती आहे? बुद्धिबळपटूविषयी. दुसऱ्या उदाहरणामध्ये भाषेविषयी माहिती आलेली आहे. आता जेव्हा या उदाहरणामध्ये उद्देशपदाच्या वर्गातील सर्वांचा निर्देश केलेला असेल तेव्हा ते विधान विशेषवाची असेल का सामान्यवाची? अगदी बरोबर आहे, सामान्यवाची असेल. आणि जेव्हा उद्देशपदाच्या वर्गातील काही सदस्यांचाच निर्देश केलेला असेल तेव्हा ते निरुपाधिक विधान मात्र विशेषवाची विधान म्हणून ओळखले जाते, विशेषवाची विधान म्हणून समजले जाते. आता निरुपाधिक विधानालाच आपण निरपेक्ष विधान असंही म्हणतो. निरुपाधिक विधानालाच निरपेक्ष विधान असंही म्हटलं जातं. दुसरं नाव आहे. पण परीक्षेमध्ये निरुपाधिक विधानाचे स्वरूप सांगा असं आलं काय, किंवा निरपेक्ष विधान स्पष्ट करा असं आलं काय, दोन्हींचा अर्थ एकच आहे. आता आपण हे उदाहरण समजून घेऊया. बुद्धिबळपट्टू या उद्देशपदाच्या वर्गामध्ये जे जे समाविष्ट आहेत कितींचा उल्लेख आलेला आहे? सर्वांचा उल्लेख आलेला आहे. मग सर्वांचा उल्लेख उद्देशपदाच्या वर्गातील सर्वांचा निर्देश केलेला आहे म्हणून पहिले उदाहरण कोणते आहे? सामान्यवाची निरुपाधिक विधान आहे. दुसऱ्या उदाहरणाकडे या. उद्देशपदाच्या वर्गातील कितींचा निर्देश केलेला आहे? सर्वांचा निर्देश आहे का काहींचा? अगदी बरोबर आहे, काहींचा निर्देश आलेला आहे म्हणून दुसरे उदाहरण हे विशेषवाची स्वरूपाचे आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा आपला संपतो. आपण या पुढील मुद्दा जो आहे आपला की निरुपाधिक विधानांचे वर्गीकरण, निरपेक्ष विधानांचे वर्गीकरण, हा पुढील मुद्दा आपण आजच्या तासिकेत अभ्यासूया. अतिशय सुलभ आहे पण याला आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. लक्षात कधी येईल? जेव्हा आपण याच्यामध्ये रुची घेऊ, जेव्हा आपण याच्यामध्ये आवड निर्माण करू, जेव्हा आपण याच्यामध्ये गोडी निर्माण करू तेव्हा आपणास कितीही क्लिष्ट असलेला भाग सुलभ होऊ शकतो. म्हणून थोडंसं आवडीनं प्रेमानं या विषयाकडे पहा. हा विषय आपणास अतिशय सुलभ असा होईल. तर आपणास अभ्यासायचं आहे निरुपाधिक विधानाचे वर्गीकरण अभ्यासावायचं आहे आपणास. निरुपाधिक विधानाचे वर्गीकरण, वर्गीकरण म्हणजे याचे काही प्रकार वगैरे असतील का? निरपेक्ष विधानाचे वर्गीकरण याचा अभ्यास आपणास करावायचा आहे. आता निरुपाधिक विधानांचे वर्गीकरण गुणानुसारही केले जाते. लक्षपूर्वक आहे का विद्यार्थी मित्रांनो? इकडं पहा, इकडं तिकडं नका भाऊ. एकदा लक्ष दिला ना पूर्ण तास संपेपर्यंत इकडंच लक्ष दिलं पाहिजे तर समजतं. निरुपाधिक विधानांचे वर्गीकरण हे गुणानुसारही केले जाते आणि निरुपाधिक विधानांचे वर्गीकरण हे परिमाणानुसारही केले जाते. म्हणजे याचा अर्थ काय व्हायला की निरुपाधिक विधानांचे वर्गीकरण, निरपेक्ष विधानांचे वर्गीकरण हे गुणानुसार आणि परिमाणानुसार 4 प्रकारामध्ये केले जाते. या विधानांच्या, निरुपाधिक विधानांच्या वर्गीकरणाला जे गुणानुसार आणि परिमाणानुसार 4 प्रकारामध्ये जे वर्गीकरण केले जाते या निरुपाधिक विधानांच्या वर्गीकरणाला तर्कशास्त्रामध्ये विधानांची पारंपरिक रचना असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? विधानांची पारंपरिक रचना असे म्हटले जाते. त्याला आणखीन एक पर्यायी शब्द आहे. या विधानांच्या, निरुपाधिक विधानांच्याच वर्गीकरणाला पारंपरिक रचना यासोबत आणखीन एक नाव आहे आणि ते नाव आहे विधानांचे चतुर्विध वर्गीकरण. विधानांचे चतुर्विध वर्गीकरण असं त्याला म्हणतात. आता विधानांचे हे चतुर्विध वर्गीकरण, विधानांची पारंपरिक रचना काय आहे ते आपण आता अभ्यासूया. त्यातला पहिला प्रकार आहे त्याचा, जे 4 प्रकार आहेत, गुणानुसार 2 आणि परिमाणानुसार 2 अशा 4 प्रकारांचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. आणि यावरच आधारित विद्यार्थी मित्रांनो आपणास व्याघात सांगा, विधानातील व्याघात सांगा हा प्रश्न सोडवता येईल. आणि यावरच आधारित
आपणास विधानांचे परिवर्तन आणि प्रतिवर्तन करा हा प्रश्न सोडवता येईल आणि त्याचसोबत आपणास रिकाम्या जागा, सत्य असत्य, संज्ञा यामध्ये असे आपणास 10 ते 12 गुण अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण पैकीच्या पैकी प्राप्त करू शकतो जर आपण निरुपाधिक विधानांचे वर्गीकरण, निरपेक्ष विधानांचे वर्गीकरण लक्षपूर्वक समजून घेतले तर. आता यांच्या वर्गीकरणातला आपण पहिला प्रकार अभ्यासूया, सर्व अस्तित्वाची विधान. सर्व अस्तित्वाची विधान. आता सर्व अस्तित्वाची विधानाला आणखीन एक पर्यायी नाव आहे, त्याला आपण ए विधान असंही म्हणतो. म्हणजे ए विधान म्हणजेच सर्व अस्तित्वाची विधान आणि सर्व अस्तित्वाची विधान म्हणजेच ए विधान. आता काही मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल की सर हा भाग आपल्याला झालेला आहे पहिल्या प्रकरणात आणि त्यावेळेस मी आपणास सूचना दिली होती विद्यार्थी मित्रांनो हा भाग पुढे येणार आहे. आता थोडंसं आपण हे अभ्यासात असताना अगोदरचं जर जोडून घेतलं आपलं ज्ञान तर आणखीन थोडं आपणास परफेक्टपणे समजेल. आता निरुपाधिक विधानांचे म्हणजेच निरपेक्ष विधानांचे वर्गीकरण परिमाणानुसार 2 प्रकार होतात आणि गुणानुसार 2 प्रकार होतात. असे एकूण 4 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासतोय सर्व अस्तित्वाची विधान आणि यालाच दुसरं नाव ए विधान असंही म्हटलं जातं. आता सर्व अस्तित्वाची विधान म्हणजे कोणतं विधान की जेव्हा विधान हे परिमाणानुसार सर्ववाची असते. परिमाण म्हणजे संख्यात्मक दृष्टिकोनातून की त्या विधानात आलेली माहिती सर्वांसंबंधी आहे का काही संबंधी आहे का एका संबंधी आहे अशा पद्धतीने. परिमाण या शब्दाचा अर्थ परिमाण संख्यात्मक असं की जेव्हा विधान हे परिमाणानुसार सर्ववाची असते आणि गुणानुसार अस्तित्वाची म्हणजेच होकारार्थी असते तेव्हा त्या विधानाला सर्व अस्तित्वाची विधान म्हणजेच त्याला आपण ए विधान असं म्हणतो. काय म्हटलं मी की जेव्हा विधान हे परिमाण तत्वानुसार परिमाणानुसार सर्ववाची स्वरूपाचे असते म्हणजे त्यात आलेली माहिती ही सर्वांसंबंधीची असते काही संबंधीची नसते काही संबंधीची नसते सर्वांसंबंधीची माहिती असते आणि गुणानुसार ते विधान होकारार्थी स्वरूपाचे म्हणजेच अस्तित्वाची स्वरूपाचे असते तेव्हा त्या विधानाला सर्व अस्तित्वाची विधान म्हणजेच ए विधान असे म्हणतात. म्हणजे काय तर या विधानातील विधेय या विधानामध्ये येणारे कोणत्या सर्व अस्तित्वाची विधानामध्ये येणारे विधेय उद्देशाच्या सर्व सदस्यांबद्दल उद्देशपदातील सर्व सदस्यांबद्दल प्रतिपादन करत असते. सर्व अस्तित्वाची विधानामध्ये ए विधानामध्ये जे विधेयपद आलेलं असतं ते विधेयपद त्या विधानातील उद्देशपदाच्या सर्व सदस्यांचा निर्देश करत असतो सर्व सदस्यांना दर्शवत असतो सर्व सदस्यांबद्दल प्रतिपादन करत असतो. या विधानातील उद्देशपदाच्या वर्गातील प्रत्येक सदस्य हा कोणत्या विधानातील सर्व अस्तित्वाची विधानातील काय म्हणतोय मी की सर्व अस्तित्वाची विधानातील उद्देशपदाच्या वर्गातील प्रत्येक सदस्य हा विधेयपदाच्या वर्गात समाविष्ट असतो विधेयपदाच्या वर्गात अंतर्भूत असतो विधेयपदाच्या वर्गात सामावलेला असतो. म्हणजे उद्देशपदामध्ये ज्यांच्याविषयी माहिती आलेली आहे त्या वर्गातील सर्व सदस्य हे विधेयपदातील वर्गामध्ये अंतर्भूत झालेले असतात समाविष्ट झालेले असतात. आता उदाहरण पहा सर्व शिक्षक पात्रताधारक आहेत. सर्व शिक्षक पात्रताधारक आहेत. सर्व शिक्षक पात्रताधारक आहेत. कोणाविषयी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षकाविषयी माहिती आहे. म्हणजे शिक्षक हे या विधानातील काय झाले उद्देश्यपद झाले. काय माहिती आहे पात्रताधारक हे काय होईल मग विधेयपद होईल. आता पहा हे सर्व अस्तित्वाचे विधान कसे आहे
की या विधानातील उद्देशपदामध्ये सर्व सदस्यांचा समावेश असतो आणि तो होकारार्थी स्वरूपाचा असतो. आणि तर्कशास्त्री भाषेमध्ये सांगायचं असेल तर सर्व अस्तित्वाची विधानातील उद्देशपदाच्या वर्गातील सर्व सदस्यांचा समावेश हा विधेयपदामध्ये झालेला असतो. जे जे शिक्षक आहेत ते सर्व विधेयपदात समाविष्ट आहेत का बघा, पात्रताधारक आहेत. म्हणून असं म्हटलं की सर्व अस्तित्वाची विधानातील उद्देशपदातील सर्व सदस्य हे विधेयपदामध्ये समाविष्ट झालेले असतात. म्हणून त्याला आपण सर्व अस्तित्वाची विधान असं म्हणतो. आणि त्यालाच पर्यायी नाव आहे ए विधान. त्यालाच पर्यायी नाव काय आहे? ए विधान आहे. आता आपण या ठिकाणी त्याचा दुसरा प्रकार अभ्यासूया. कोणाचा? निरुपाधिक विधानाच्या वर्गीकरणाचा दुसरा प्रकार म्हणजेच निरपेक्ष विधानाचा दुसरा प्रकार अभ्यासूया. आता सर्व अस्तित्वाची विधान त्यालाच आपण ए विधान असं म्हटलं. आता या विधानाचं तार्किक रूप काय आहे, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. जसं आता माझं नाव आहे शेख हारून अमीन साहब, याचं तार्किक रूप करतो मी शेख HA, शॉर्ट फॉर्म ज्याला आपण म्हणतो. तसं सर्व अस्तित्वाची विधानाचं ए विधानाचं शॉर्ट फॉर्म काय आहे, तार्किक रूप काय आहे याचं, की सर्व ऊ हे वी आहेत. सर्व ऊ हे काय आहेत? वी आहेत. आता ऊ म्हणजे काय आणि वी म्हणजे काय? सर्व ऊ म्हणजे सर्व उद्देशपद, म्हणजे उद्देशपदातील सर्व. वी आहेत, वी म्हणजे विधेयपद, उद्देशपदातील सर्व विधेयपदात समाविष्ट आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून सर्व अस्तित्वाची विधानाचं तार्किक रूप काय आहे? सर्व ऊ हे, ऊ म्हणजे उद्देशपद, सर्व ऊ हे वी आहे, हे सर्व अस्तित्वाची विधानाचे तार्किक आकार आहे, तार्किक रूप आहे. आणि या विधानालाच आपण ए विधान असंही म्हणतो. आता आपण दुसरा प्रकार या ठिकाणी अभ्यासूया. सर्व नास्तिवाची विधान. सर्व नास्तिवाची म्हणजेच त्याला आपण इंग्रजीमध्ये ई विधान असं म्हणतो. त्याला पर्यायी नाव दुसरं नाव आहे ई विधान. आता हे विधानसुद्धा सर्वांसंबंधीच असतं. याची व्याख्या विश्लेषण कसं येतं पहा, की जेव्हा विधान हे परिमाणानुसार सर्ववाची असते, हे विधानसुद्धा परिमाणानुसार कसे असते? सर्ववाची असते. म्हणजे उद्देशपदामध्ये सर्वांचा उल्लेख केलेला असतो, निर्देश केलेला असतो. जेव्हा विधान हे परिमाणानुसार सर्ववाची स्वरूपाचे असते आणि गुणानुसार नास्तिवाची म्हणजेच नकारार्थी स्वरूपाची असते, तेव्हा त्या विधानास सर्व नास्तिवाची विधान किंवा त्याला ई विधान असे म्हणतात. आता हे विधान काय प्रतिपादन करते? सर्व नास्तिवाची विधान किंवा ई विधान काय प्रतिपादन करते, काय सांगते? तर या विधानात असे प्रतिपादन केले जाते की विधेयपदाच्या वर्गातून उद्देशपद हा, विधेयपदाच्या वर्गातून उद्देशपद हा पूर्णपणे वगळलेला असतो, पूर्णपणे नाकारलेला असतो, पूर्णपणे त्याचा नकार दर्शवलेला असतो. म्हणजे विधेयपदाच्या वर्गातून उद्देशपद हे विधेयपदाच्या वर्गातून विधानातील उद्देशपद हे पूर्णपणे वगळलेले असते. उदाहरण पहा, एकही सिंह वाघ नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी एकही सिंह वाघ नाही. आता या विधानामध्ये सिंहाविषयी माहिती आहे, हे उद्देशपद, वाघ हे विधेयपद. जे जे सिंह आहेत त्या उद्देशपदातील एकाही सदस्याचा समावेश विधेयपदामध्ये होत नाही.
विधेयपदात होत नाही. याचा अर्थ विधेयपद हे उद्देश्यपदातील सर्व सदस्यांचा नकार करत असते, त्यांचा स्वीकार करत नाही. आता जसं सर्व अस्तित्वाची विधानाचं तार्किक रूप काय होतं की सर्व उ हे वी आहेत. आता याचं काय होईल? एकही उ हे वी नाही. एकही उ हे वी नाही हे सर्व नास्तिवाची विधानाचे म्हणजेच ई विधानाचे तार्किक रूप, तार्किक आकार आहे. या सर्व नास्तिवाची विधानालाच दुसरे नाव ई विधान असेही त्याला म्हटले जाते. आता आपण पुढचा प्रकार निरुपाधिक विधानाच्या वर्गीकरणातला तो अभ्यासूया. तो आहे विशेष अस्तित्वाची विधान. विशेष अस्तित्वाची विधान. विशेष अस्तित्वाची विधान त्यालाच इंग्रजीमध्ये आय विधान असे म्हणतात. त्यालाच आय विधान असंही दुसरं नाव आहे. आता विशेष अस्तित्वाची विधान म्हणजे काय? तर जेव्हा विधान हे परिमाणानुसार विशेषवाची म्हणजे त्यात आलेली माहिती सर्वांसंबंधी नसते. जेव्हा विधान हे परिमाणानुसार कसे असते? विशेषवाची असते आणि गुणानुसार म्हणजे होकारात्मक नकारात्मक आणि गुणानुसार अस्तित्वाची असते, तेव्हा त्यास विशेष अस्तित्वाची विधान असे म्हणतात. जेव्हा विधान हे परिमाण तत्वानुसार विशेषवाची स्वरूपाचे असते आणि गुणतत्वानुसार अस्तित्वाची स्वरूपाचे असते, तेव्हा त्या विधानाला विशेष अस्तित्वाचे विधान असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं असेल, ज्या विधानात आलेली माहिती काही संबंधी असते आणि ती माहिती होकारात्मक असते, त्या विधानाला विशेष अस्तित्वाची म्हणजेच त्याला आय विधान असे म्हणतात. आता या विधानात उद्देशपदाच्या वर्गातील काही सदस्य हे उद्देशपदाच्या वर्गातील, उद्देशपदामध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या त्या वर्गातील काही सदस्य हे विधेयपदाच्या वर्गात, विधेयाच्या वर्गात समाविष्ट असतात, अंतर्भूत असतात, सामावलेले असतात. उदाहरण पहा, काही पुस्तके मनोरंजक असतात. काही पुस्तके मनोरंजक असतात. आता इथं काही पुस्तके मनोरंजक असतात, काही संबंधी माहिती आहे, होकारार्थी माहिती आहे, म्हणजे विशेष अस्तित्वाची विधान आहे, आय विधान आहे. काही पुस्तके मनोरंजक असतात. काही पुस्तके मनोरंजक असतात. आता इथं पहा विद्यार्थी मित्रांनो, पुस्तके काही विषय माहिती आहे. काय माहिती आहे? मनोरंजक आणि होकारार्थी माहिती. म्हणून विधेयपदामध्ये उद्देशपदातील काही सदस्यांचाच समावेश होतो. म्हणून या विधानाला विशेष अस्तित्वाची विधान म्हणजेच आय विधान असे म्हटले जाते. आणि विशेष अस्तित्वाची विधानाचे तार्किक रूप कसे आहे? काही उ वी असतात. काही उ वी असतात. उ म्हणजे डोक्यातली नाही, उ म्हणजे उद्देश्यपद आणि वी म्हणजे विधेयपद. काही उ वी असतात याचा अर्थ असा होतो की उद्देशपदातील काहींचा समावेश विधेयपदाच्या वर्गात होतो. काही उ वी असतात हे विशेष अस्तित्वाची विधानाचे तार्किक रूप आहे आणि या विशेष अस्तित्वाची विधानाला आय विधान असे म्हटले जाते. आता आपण पुढचा प्रकार अभ्यासूया, विशेष नास्तित्वाची विधान, जो याच्यातला शेवटचा प्रकार आहे. 4 प्रकार आहेत, त्याच्यातला चौथा प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासूया, विशेष नास्तित्वाची विधान. विशेष नास्तित्वाची विधान याला आपण ओ विधान असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? ओ विधान असं म्हणतो. आता विशेष नास्तित्वाची विधान किंवा ओ विधान कशाला म्हणायचे? तर जेव्हा विधान हे परिमाण तत्वानुसार, परिमाणानुसार विशेषवाची असते
आणि गुणतत्वानुसार गुणानुसार नास्तिवाची म्हणजे नकारात्मक असते, तेव्हा त्या विधानाला विशेष नास्तिवाची विधान म्हणजेच अविधान असे म्हटले जाते. या विशेष नास्तिवाची विधानात उद्देशपदाच्या वर्गातील विशेष नास्तिवाची विधानात उद्देशपदाच्या वर्गातील काही सदस्य हे उद्देशपदाच्या वर्गातील काही सदस्य हे विधेयपदाच्या वर्गातून वगळलेले असतात. विधेयपदाच्या वर्गातून गाळलेले असतात. विधेयपदाच्या वर्गात काहींचा समावेश होत नाही. त्याला आपण विशेष नास्तिवाची विधान असं म्हणतो. उदाहरण पहा, काही प्राणी हिंस्र नसतात. काही प्राणी हिंस्र नसतात या ठिकाणी प्राण्यांच्या वर्गातील काहींचा समावेश हिंस्र या वर्गात होत नाही. अशा पद्धतीने निरुपाधिक विधानांचे हे 4 प्रकार: सर्व अस्तित्वाची विधान ए विधान, सर्व नास्तिवाची विधान ई विधान, विशेष अस्तित्वाची विधान आय विधान आणि विशेष नास्तिवाची विधान ओ विधान ए ई आय ओ, हे 4 विधानांचा अभ्यास आपण आजच्या तासिकेत केलेला आहे. आता या ठिकाणी विशेष नास्तिवाची विधानाचा तार्किक आकार राहिलेला आहे. काय असेल याचा तार्किक आकार? की काही वी नाहीत, म्हणजे काही उद्देशपदातील काही वी नाहीत, विधेयपदात समाविष्ट नाहीत, विधेयपदात अंतर्भूत नाहीत, विधेयपदात सामावलेले नाही. हा काही वी नाहीत हे विशेष नास्तिवाची विधानाचे तार्किक आकार आहे आणि या विधानाला आपण अविधान असेही म्हणतो. आता हा मुद्दा अभ्यासल्यानंतर आपण पुढचा मुद्दा याच प्रकरणातील तो या ठिकाणी अभ्यासूया. तो मुद्दा आहे आपला एकवाची विधान. कोणता? एकवाची विधान. एकवाची विधान या मुद्द्याच्या अभ्यासाला आपण आजच्या तासिकेत सुरुवात करूया. आता एकवाची विधान कशाला म्हणायचं? काय असतं एकवाची विधान? तर एकवाची विधानातील जे विधेय आहे, एकवाची विधानातील विधेय त्या विधानातील एकल निश्चित व्यक्ती किंवा वस्तूविषयी होकार किंवा नकार दर्शवते. एकवाची विधान काय असतं? एकवाची विधानामध्ये आलेले जे विधेयपद आहे ते विधेयपद त्या विधानातील एकल म्हणजे एकट्या, एकट्या म्हणजे विशिष्ट, एका, एकल म्हणजे एकट्या, एकल म्हणजे विशिष्ट असा अर्थ होतो. की एकवाची विधानातील विधेय हे त्या विधानातील एकल व्यक्तीविषयी नकार किंवा होकार दर्शवते किंवा एकल वस्तूविषयी होकार किंवा नकार दर्शवत असते. पारंपरिक तर्कशास्त्रामध्ये, ट्रॅडिशनल लॉजिकमध्ये एकवाची विधानास सर्ववाची विधान म्हणून संबोधले जाते. हे ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवावं. पारंपरिक तर्कशास्त्रामध्ये एकवाची विधानास काय म्हणून संबोधले जाते? सर्ववाची विधान म्हणून संबोधले जाते. कारण एकवाची विधानातील होकार किंवा नकार, एकवाची विधानामध्ये उद्देशपदाविषयी आलेला होकार किंवा नकार हा त्या विधानातील संपूर्ण उद्देशपदाविषयी असतो. त्या विधानातील संपूर्ण उद्देशपदाविषयी असतो, म्हणून त्याला सर्ववाची विधान असं म्हणतात. शेख सर चांगलं शिकवत नाहीत. शेख सर विशिष्ट, एकल व्यक्ती, एकटी व्यक्ती, विशिष्ट व्यक्ती. नकार दिलेला आहे विधेयपदाने उद्देशपदाचा, म्हणजे उद्देशपदातील सर्वाचा, त्या शेख सराचा नकार दर्शवलेला आहे. म्हणून पारंपरिक तर्कशास्त्रामध्ये एकवाची विधानाला सर्ववाची विधान म्हणून संबोधले जाते. याचं कारण आहे की एकवाची विधानातील आलेला जो होकार आहे किंवा एकवाची विधानात आलेला जो नकार आहे, तो होकार किंवा नकार हा संपूर्ण उद्देशपदाविषयीचा असतो. एकवाची होकारार्थी विधान हे सर्ववाची होकारार्थी विधान समजले जाते.
एकवाची होकारार्थी विधान हे सर्ववाची होकारार्थी विधान समजले जाते, म्हणजेच ए विधान संबोधले जाते. आणि एकवाची नकारार्थी विधान हे सर्ववाची नकारार्थी विधान समजले जाते. एकवाची नकारार्थी विधान काय समजले जाते? सर्ववाची नकारार्थी विधान समजले जाते, म्हणजेच त्याला ई विधान असे समजले जाते. या पुढील भाग आपण नंतरच्या तासिकेत घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण जो भाग अभ्यासलेला आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याचा आपण काळजीपूर्वक अभ्यास करावा. आणि जर अभ्यास करत असताना आपणास काही भाग समजला नाही तर आपल्या अडचणी मला आपण पाठवाव्या. आपल्या अडचणींचं समाधान करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. परंतु जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास तर्कशास्त्रातील हे प्रकरण सुलभ होत असेल तर आपल्याच शेख सरांच्या यूट्यूब चॅनलला आपण मनपूर्वक स्वेच्छेने आनंदाने स्वखुशीने शेख सरांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओंना लाईकही करावे. आपल्या आजच्या तासिकेतील अनमोल अशा अमूल्य अशा सहकार्यासाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक खूप खूप आभार. धन्यवाद.